नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, आज पत्राचा पाडा वेळुंजे येथे ज्या क्रीडा स्पर्धा भरलेल्या आहेत, या स्पर्धेमध्ये आज कबड्डी सामने रंगणार आहेत। तर या कबड्डी सामन्यामध्ये तोरंगण जिल्हा परिषद शाळा आणि वेळुंजे जिल्हा परिषद शाळा या दोन्ही टीमचा सामना रंगणार आहे। येथे पंचांनी बोलावून घेतलेले आहे आणि यामध्ये त्यांना नियम व अटी सांगण्यात येत आहे आणि टॉस सुद्धा उडवली जाणार आहे। तर बघूया टॉस कोण जिंकतंय। बघा, पंच नियम समजावून सांगू राहिले आहेत। हे नियम समजावून सांगितल्यानंतर टॉस उडवली जाणार आहे। तर चला थोडं वेट करूया आणि बघूया टॉस कोण जिंकतंय ते। तर इथं वेळुंजे संघ टॉस जिंकलेला आहे आणि पहिली एंट्री केलेली आहे। बघा, वेळुंजे संघाचा एक गडी बाद केलेला आहे तोरंगण संघाने। तर छानपैकी असा खेळ पहिल्यांदाच दाखवलेले आहेत तोरंगण संघाने आणि आता एंट्री मारलेली आहे तोरंगण संघाच्या विद्यार्थ्याने। तर बघूया आउट करून जातोय की आउट होतोय तो। तर एक गडी बाद करून गेलेला आहे। तोरंगण संघ छान खेळू राहिला आहे आणि वेळुंजे संघाचा एक बघा आउट केला आहे। मस्त खेळू राहिले तोरंगण संघ। वेळुंजे संघाने अजून एकही गडी बाद केलेला नाही आहे, त्यांचे 3 गडी बाद झालेले आहेत। तर बघू शकता खूप खराब असा खेळ वेळुंजे संघ दाखवू राहिला आहे आणि तोरंगण संघ मस्त खेळतोय। बघा, पुन्हा एक गडी आउट केलेला आहे त्यांनी। सामना मस्त होणार आहे, परंतु वेळुंजे संघ कुठेतरी कमी पडतोय। बघा, वेळुंजे संघाने एक गडी बाद केलेला आहे आणि एंट्री मारलेली आहे। बघूया वेळुंजे संघ काय करतोय ते। एक गडी बाद करून गेलेला आहे वेळुंजे संघाचा विद्यार्थी आणि बघा पुन्हा एंट्री मारलेली आणि ही पकड घेतलेली आहे। मस्त वेळुंजे संघ पुन्हा आक्रमक झालेला आहे आणि आपली खेळी दाखवू राहिला आहे। तर चला बघूया कोणता संघ जिंकणार आहे ते, कारण आता आपल्याला सुद्धा आशा लागलेली आहे की कोण जिंकणार, कारण तोरंगण संघ सुद्धा छान खेळतोय आणि वेळुंजे संघाची खेळी थोडी खराब आहे। बघा, हा विद्यार्थी पकडलेला आहे आणि एक गुण मिळवलेला आहे तोरंगण संघाने। तर मस्त पकड केलेली आहे, पकड मस्त आहे त्याची आणि वेळुंजे संघाचा विद्यार्थी एंट्री मारलेली आहे आणि एक गडी बाद केलेला आहे पुन्हा। तर वेळुंजे संघ सुद्धा आता छान खेळू राहिला आहे। बघा, तोरंगण संघाच्या विद्यार्थ्याने एंट्री मारलेली आहे आणि ही बघा पकड, तुषारची पकड 1 नंबर आहे आणि त्यानेच एंट्री केलेली आहे। बघा, तर तोरंगण संघाकडे आता फक्त 2च गडी शिल्लक आहे, त्यातला एक गडी बाद झालेला आहे। वेळुंजे संघाने 1 गुण मिळवलेला आहे आणि तोरंगण संघाच्या विद्यार्थ्याने पुन्हा एकदा पंचांनी नियम समजावून सांगितलेले आहे। 2 गडी जर शिल्लक असतील आणि एक गडी बाद केला तर 2 गुण मिळतील असं पंचांनी सांगितलेलं आहे आणि तोरंगण संघाने बघा एक गडी आउट करून गेलेला आहे। काय नाही, मस्त मस्त। वेळुंजे संघाचा विद्यार्थी गेलेला आहे आणि बघूया आउट करून येतोय की बाद होतोय। तोरंगण संघ सुद्धा छान खेळू राहिला आहे आणि ही बघा आउट झाला।
पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना बाद करता आला नाही आणि वेळुंजे संघाला 1 गुण मिळून गेला. तर बघा वेळुंजे संघ सुद्धा आता आपली खेळी दाखवून राहिला आहे आणि तोरणगणच्या विद्यार्थ्यांनी एंट्री मारलेली आहे. बघूया आउट करून जातोय की बाद होतोय. तर बघा मस्त खेळी दाखवलेली आहे आणि एक गडी बाद करून गेलेला आहे. 1 गुण मिळवलेला आहे त्यांनी आणि त्यांच्याकडे आता 2च गडी उरलेले आहेत तोरणगण संघाकडे. वेळुंजे संघाच्या विद्यार्थ्यांनी एंट्री मारलेली आहे. बघूया हा विद्यार्थी काय करतोय. तर तोरणगण संघाने मस्त पकड देऊन त्याला बाद केलेला आहे आणि बघू शकता पुन्हा एकदा एंट्री मारलेले कुमार 15 नंबर. तर बघूया काय करतोय हा. मस्त खेळतोय. गडी बाद करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि गडी बाद न करता गेलेला आहे. वेळुंजे संघाची एंट्री झालेली आहे. तोरणगण संघाकडे आता मस्त वेळुंजे संघाचा 1 गडी बाद केलेला आहे. तोरणगण संघाकडे आता एकूण 5 गडी झालेले आहेत. पंचांनी दोघांना 1-1 गुण दिलेला आहे. बघू शकता पंच आपला निर्णय देत आहेत आणि तोरणगण संघाने एंट्री मारलेली आहे. बघूया वेळुंजे संघ काय करतोय, कारण वेळुंजे संघाला जिंकावंच लागेल. तोरणगण संघ खेळण्यामध्ये पटाईत आहे आणि वेळुंजे संघ हा थोडा कमजोर आहे. तर बघूया वेळुंजे जिंकताय की तोरणगण जिंकताय ते. मित्रांनो हार जीत होतच असते, परंतु खेळाला महत्त्व असतं. खेळ कुणाचा चांगला होतोय ते महत्त्वाचं असतं. आणि येथे पहिली इनिंग संपलेली आहे असं पंचांनी जाहीर केलेलं आहे आणि वेळुंजे संघाच्या विद्यार्थ्यांनी एंट्री मारलेला आहे आणि 2 गडी बाद करून गेलेला आहे बघा. तर आता वेळुंजे संघसुद्धा चांगला खेळू राहिला आहे. पहिली त्यांची इनिंग जी होती ती थोडी खराब होती आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी सारखे गुण मिळवलेले आहेत आणि आता विजेता संघ वेळुंजे ठरणार आहे अशी शक्यता आहे. कारण जेव्हा दोन्ही संघांचे गुण सारखे होते त्यावेळेस पुन्हा वेळुंजे संघाने 2 गडी बाद करून 2 गुण मिळवलेले आहेत. तर इथे तोरणगण संघाची एंट्री झालेली आहे आणि गडी बाद केलेला आहे बघा. तर वेळुंजे संघसुद्धा आक्रमक झालेला आहे आणि आता इथे 3 गुण जास्त मिळाले वेळुंजे संघाला आणि पुन्हा एकदा वेळुंजे संघाने एंट्री मारलेली आहे. इथे बघू शकता तोरणगण संघाकडे फक्त 4 गडी शिल्लक आहेत. वेळुंजे संघाला जास्त गुण मिळाले आहेत सध्या. तर बघूया विजेता संघ कोणता ठरतोय. अजूनही खेळ बाकी आहे. तर वेळुंजे संघाचा विद्यार्थी चांगला खेळू राहिला आहे बघा आणि आता तोरणगण संघाने एंट्री केलेली आहे. बघूया गडी बाद करतोय की पुन्हा तसाच परत येतोय तो. वेळुंजे संघ चांगला खेळतोय बघा आणि पकडण्याच्या बेतामध्ये आहे वेळुंजे संघ, परंतु त्यांना पकडता येतोय की नाही ते आपण आता इथे बघूया. आणि ही पकड दिलेली आहे वेळुंजे संघाने आणि गडी बाद केलेला आहे. पुन्हा 1 गुण मिळवलेला आहे आणि विजेता संघ ठरणार आहे असं मला वाटतं आहे की वेळुंजेच जिंकणार, कारण त्यांचे पॉईंट जास्त झालेले आहेत आणि तोरणगण संघाकडे पॉईंट कमी आहेत. येथे तोरणगण संघाकडे फक्त 3 गडी शिल्लक आहेत. वेळुंजे संघाने एंट्री मारलेली आहे. बघूया तर अजूनही वेळुंजे संघाला गडी बाद करता आलेले नाही आणि
पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पकडता आला नाही आणि कोणताही गडी बाद न करता वेळुंजे संघाचा विद्यार्थी गेलेला आहे. बघूया तोरणगण संघ काय करतोय ते. तोरणगण संघाच्या विद्यार्थ्याने एंट्री मारलेली आहे. तोरणगण संघाची खेळी पण चांगली होती पहिल्या इनिंगमध्ये, आता थोडी खराब झालेली आहे. तर वेळुंजे संघाने पुन्हा आक्रमकतेचा इशारा दिलेला आहे आणि एक गडी बाद केलेला आहे. पुन्हा एक गुण मिळवलेला आहे आणि वेळुंजे संघाच्या विद्यार्थ्याने एंट्री मारलेली आहे. बघूया गडी बाद करते की काय. बोनस पॉईंट घेताना येऊ राहिला त्याला. बघा कसा बोनस पॉईंट घेतोय तो. आणि एक गडी बाद करून वेळुंजे संघाचा विद्यार्थी गेलेला आहे आणि शेवटचा गडी उरलेला आहे तोरणगण संघाचा. बघूया काय होतंय. तोरणगण संघाच्या उरामध्ये धडकी भरलेली आहे, कारण शेवटचा गडी शिल्लक आहे आणि गुणसुद्धा त्यांच्याकडे कमी असल्यामुळे त्यांच्या छातीत धडधड होतच असेल, कारण विजेती बाजू ही वेळुंजे संघाकडे आता आहे. बघूया वेळुंजे संघ आता एंट्री करतो आणि एकच गडी शिल्लक आहे तोरणगण संघाचा. आणि तोरणगण संघाने एंट्री मारलेली आहे. खेळासाठी फक्त आता 2 मिनिटे शिल्लक आहे आणि 2 मिनिटामध्ये कुणाची बाजू सरशी भरते ते आपण बघूया. तोरणगण संघाचा खेळ थोडा खराब दिसतोय. तोरणगण संघामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यांची खेळी थोडी खराब झालेली आहे भीतीच्या वातावरणामुळे. तर चला बघूया. पुन्हा त्यांच्याकडे फक्त आता 1 मिनिट बाकी आहे आणि 1 मिनिटामध्ये बघूया काय होतंय ते. आणि इथं वेळुंजे संघाच्या विद्यार्थ्याने एंट्री मारलेली आहे. बघूया. वेळुंजे संघाला फक्त आता खेळण्याची गरज आहे, पॉईंट घेण्याची किंवा गडी बाद करण्याची नाही, कारण ऑलरेडी त्यांच्याकडे जास्त गुण शिल्लक आहेत आणि आता गुण मिळवण्याची गरज ही तोरणगण संघाला आहे. बघूया तोरणगण संघ काय करतोय. कोणताही गडी बाद न करता वेळुंजे संघाचा विद्यार्थी गेला आणि तोरणगण संघाने एंट्री मारलेली आहे. बघा खेळ थोडा चुकीचा दिसतोय आणि तोरणगण संघाने गडी बाद केलेले 2 गडी बाद केलेले आहेत आणि तोरणगण संघासाठी हा बोनस पॉईंट होता, परंतु वेळ संपल्यामुळे त्यांना हार पत्करावे लागले. वेळुंजे संघ येथे विजयी ठरलेला आहे असं पंचांनी निकालात जाहीर केलेलं आहे. बघा 2 गुणांनी वेळुंजे जिंकलेला आहे आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावणं. अजूनही आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.